नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक खळबळजनक अशा घटना घडत आहेत. या घटनांमध्ये जर आपण बघितलं तर कुठे राडेबाजी होतीये, तर कुठे पैसे वाटपाचे आरोप केले जात आहेत. आणि या सगळ्यामध्ये जर आपण मागच्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकर समर्थक आणि दुसऱ्या बाजूला बाळानर समर्थक आमने सामने आलेले आहेत. तर कुठे दुसऱ्या बाजूला विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना भवियाच्या कार्यकर्त्यांनी, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलेलं पाहायला मिळतंय. या सगळ्या घटना घडत असताना नक्की निवडणुकीआधी ह्या सगळ्या घटना घडण्यामागचं कारण काय आहे, राजकारण नेमकं काय आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत आज उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विचारक डॉक्टर अतुल नाईक सर. सर नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. उद्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि तत्पूर्वी निवडणुकांआधी आपण जर आज बघितलं तर कुठे राडेबाजी होते, कुठे पैसे वाटपाचे आरोप होत आहेत, तर कुठे हल्ला होतोय. या सगळ्या घटनांकडे आपण कसं पाहता? असं पहा, लोकशाहीमध्ये निवडणुका हे एक तंत्र आहे आणि या तंत्राचा 4 प्रकारे अवलंब करतात. साधारणपणे राजकीय लोक जेवढी काही असतात ती या तंत्राला 4 प्रकारे कार्यान्वित करत असतात. साधारण अगदी गोष्ट आहे, साम दाम दंड आणि भेद. सामान्य सांगायचं म्हणजे मतदारांना सांगायचं की बाबा तुम्ही अशा प्रकारचं मतदान करा, हे करा, ते करा, आपली बाजू लोकांच्या समोर सांगणे, हा साम झाला. त्यानंतर महत्वाचा म्हणजे दाम. कुठल्या तरी योजना, कुठली तरी काहीतरी, याने सांगितलं बहीणबाईंना 1,500 रुपये देऊ, तर त्यांनी सांगितलं बहीणबाईंना 3,000 रुपये देऊ. दंड आणि भेद हे मात्र अखेरच्या पर्वामध्ये कार्यान्वित होतात. यामध्ये काय होतं की युजली आता हा जो प्रकार आहे हा अगदी फार पुढच्या स्तरावरचा आहे की एकमेकांना अगदी दगडफेक वगैरे करून पकडलं जातंय, राडे होत आहेत. हा भेदवाला प्रकार आहे, चौथा प्रकार आहे हा माझ्या समजानुसार. त्याचं कारण असं आहे की दंड करून किंवा दंड हा जो प्रकार आहे साधारणपणे त्या दंडामध्ये असं समजलं जाईल की समजा लोकांना अडवून करून म्हणा, धमकावून म्हणा, कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये जमाव एकत्रित करून अशा प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. आणि भेद म्हणजे सरळ सरळ तो ज्या हॉटेलमध्ये बसलेला आहे त्याच्यामध्ये जायचं, 5,000-50,000 500,000 कार्यकर्ते घेऊन जायचं, त्याच्यामध्ये जाऊन तिथे राडा करायचा. मग त्याच्यामध्ये लोकांनी सांगायचं की यांच्यापाशी पैसे मिळाले, यांच्यापाशी हे मिळालं, हे अमुक कार्यान्वयन करत होते, या गोष्टीचं काम करत होते. याच्या मागे सगळ्यांच्या मागे भूमिका विशेषतः मला अशी दिसते की आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये दिनांक 19 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीची जी परिस्थिती आहे आणि महाविकास आघाडीला जे आपलं स्वतःचं भवितव्य स्वतःच्या ओपिनियन पोल नुसार दिसतंय, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी विदित आहेत. विशेषतः या सगळ्या गोष्टी जसं जसं आपण पुढे जाऊ तसं त्यांचा उहापोह करू. याआधी राज्यामध्ये निवडणुका असताना अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती का? काय सांगा? मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये हे अगदी मी स्वतः तरी 70च्या उशिराच्या आणि 80च्या दशकापासून पाहत आलेलो आहे. मतदार राजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे जागा रहा, वगैरे वगैरे असे सगळे आमच्याकडे त्याही काळामध्ये हे महाराष्ट्रभरातच नव्हे इतर सर्व ठिकाणी देखील सर्व दूर ही अशा प्रकारची एक अवधारणा आहे की रात्री, आदल्या रात्री विशेषतः पैसे वाटप केले जातात लोकांच्याकडे. पूर्वीच्या काळी म्हणजे मी तुमच्या वयाचा होतो त्यावेळेला आमच्याकडे मीठ जुंदळे हातामध्ये दिले जायचे आणि शपथ खायला लावायची की तुम्ही काँग्रेसलाच मतदान करायचं, तुम्ही शेकापलाच मतदान करायचं, तुम्ही अमुकलाच मतदान करायचं, तुम्ही हे करायचं, तुम्ही ते करायचं. तसे सगळे प्रकार व्हायचे. त्यामध्ये थोडासा भावनिक प्रकार होता. आता क्लिअर कट कमर्शियलाइज झालेला प्रकार आहे हा. त्यावेळेच्या भावनिक प्रकाराला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. पण आताच्या कमर्शियलायझेशन कडे जर बारकाईनं पाहिलं तर ही जी सगळी घटनावळी दिसते आहे तुम्हाला, ती काही साधी घटनावळी नाही आहे. ह्या सगळ्या इंजिनियर्ड घटना आहेत. या सगळ्यांमध्ये कोणी ना कोणीतरी कोणीतरी आहे या गोष्टीची टिप देणं, मग तिथे म्हणजे तंत्र अप्लाय करून म्हणजे पूर्ण बनाव रचून तो बनाव एक्झिक्यूट करणे, असं ज्याला म्हणता येईल.
याच गोष्टीकडे मी येत होतो की विरारमध्ये Yes. आज जो प्रकार घडला की भाजप नेते विनोद तावडे तिथे एका हॉटेलमध्ये आले होते कार्यकर्त्यांना काहीतरी सांगण्यासाठी, आणि त्याच वेळी बवियाचे कार्यकर्ते आणि तिथले स्थानिक आमदार सुद्धा तिथे आले. आणि हा जो काही सकाळपासून राडा झाला, त्या राड्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की भाजपच्याच एका नेत्यानं आम्हाला ही माहिती दिली होती की असा असा प्रकार सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत सुद्धा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी हीच गोष्ट सांगितली की भाजपच्याच कोणत्या तरी वरिष्ठ नेत्यानं विनोद तावडे यांना फसवण्याचा प्रयत्न केलाय. या सगळ्या क्रमाकडे आपण कसं बघता? अगदी एक एक म्हणजे आत्ता आपण बोलत होतो आणि क्षणभरामध्ये त्याची प्रचिती आपणच दिली. हे सगळं इंजिनियर्ड आहे आणि भाजपला मोठा धक्का दिल्याशिवाय, भाजपचं पूर्ण नैतिक खच्चीकरण केल्याशिवाय आता भाजप मागे सरणं शक्य नाही. आपण समजत होतो त्यापेक्षा जास्त गतीनं हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपला एक कट्टा मतदान जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ही गोष्ट ज्या वेळेला सर्व विरोधकांच्या लक्षामध्ये आलेली आहे, त्यावेळी मला असं वाटतं की अशा प्रकारचे बनाव रचले चाललेले आहेत. आता एका हॉटेलमध्ये एक नेता गेला, त्यात काय मोठंसं झालं हो? कोणीतरी भाजपवाल्यांनीच मला सांगितलं, म्हणजे मी जातो आता उद्याच्याला कुठेतरी उठून कुठल्या तरी एखाद्या हॉटेलमध्ये चहा पाणी पितो आणि त्याच्यानंतर येतो. त्याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट काय आहे? कुठली टीप दिली म्हणतायत? आणि हे भाजपच्याच नेत्यांनी दिली, म्हणजे मग लोकांच्या समोर हा बनाव रचायचा कसा आणि लोकांच्या समोर न्यायचा कसा? मग समाज माध्यम याला कशा प्रकारे उचलतील, मग याचे छोटे छोटे मीम्स तयार होऊन कशा प्रकारे लोकांच्या समोर जातील, हा सगळा स्ट्रक्चर्ड खेळ आहे. तुम्ही लक्षात घ्या. आणि जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्याच्याकडे बघा तुम्ही. निष्कारणच एखाद्या ठिकाणी बसलेल्या कोणा रूम मध्ये बसलेल्या माणसाच्या समोर कोणीतरी पैसे नाचवते, कोणीतरी 5, 50, 100 लोक एका छोट्याशा रूम मध्ये घुसले तर काय होईल? या सगळ्या गोष्टीचं आपल्याला चित्र दिसतंय त्या व्हिडिओमध्ये. याच सगळ्या घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सुद्धा माध्यमांना त्यांनी एक प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणाले की कळवा मुंब्र्यामध्ये गँगस्टर आणि भाई लोक खूप झालेले आहेत आणि हे बाहेरून आलेले आहेत, आणि जर उद्या इथे काही दगडफेक झाली तर ही पोलिसांची जबाबदारी असेल, ती आमची जबाबदारी नाही, असं एक त्यांनी स्टेटमेंट केलंय. त्या विधानाकडे आपण कसं बघता? बघा, जितेंद्र आव्हाड साहेबांनी उशिरा का असना परंतु या गोष्टीची दखल घेतली आणि ही गोष्ट सार्वजनिकरित्या मान्य केली की कळवा मुंब्रा दिवा या सगळ्या इस्लामिक एकीकरणाच्या आणि त्यात तत्धर्मीय लोकांच्या अतिशय म्हणजे दुष्चरित्र लोकांच्या एकत्रीकरणाचे अड्डे झालेले आहेत. ही गोष्ट त्यांनी निदान मान्य केली आणि तिथे अचानक बाहेरून लोक आलेले आहेत हे ते सगळं सांगितलं. मला सांगा, मी तुमच्या घरी येतो आणि तुमच्याकडे येऊन थांबतो, याच्यासाठी मला काहीतरी कुठल्या तरी एरियामध्ये जाण्याकरता फुटहोल्ड हवा की नको? हा फुटहोल्ड बाहेरच्या लोकांना येण्याकरता आणि गुंड लोकांना येण्याकरता, गँगस्टर्सना येण्याकरता जो तयार झालेला आहे तो कळवा दिवा मुंब्र्यामध्ये तयार झालेला आहे. आणि या गोष्टीला कोणीही इन्कार करू शकत नाही की इस्लामिक कॉन्सन्ट्रेशन हे दिवा मुंब्रा ह्या भागामध्ये झालेलं आहे, प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. आता त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आव्हाड साहेब आजच आहेत का हो? अनेक वर्षापासून त्या भागाला त्या विभागामध्ये काम करतायत, त्याला रिप्रेझेंट करतायत. आणि ते मग आता सांगायला लागले की नाही बाहेरचे लोक आले. असे बाहेरचे लोक यांनी स्वतः देखील कितीदा तरी स्वतः आणविले, ते उघड नाही झालं. पण त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यां म्हणजे पूर्वी असलेल्या कार्यकर्त्यात आता फुटून गेलेल्या लोकांमध्ये जर तुम्ही त्यांची विधानं पाहिली याच गेल्या 10 दिवसांची, तर तुमच्या लक्षात येईल की एका बेंडकुळीने आपल्या सोयऱ्या धायऱ्यांना, आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्याकरता एका सापाला निमंत्रण दिलं आपल्या विहिरीमध्ये. त्या सापानं त्याचे विरोधक खायला सुरुवात केली. रोज ती बेंडकुळी एक विरोधकाला दाखवत असे की हे बघा, हा माझा विरोधी पक्ष आहे, हा माझा विरोधी उमेदवार आहे, हा माझा त्या विरोधी उमेदवाराचा खूप जवळचा कार्यकर्ता, इत्यादी इत्यादी. आणि रोज साप त्या एकेकाला कोणाला तरी खात असे. ते सगळे संपले. त्यानंतर त्या सापानं या बेंडकुळीची आपतेष्ट खायला सुरुवात केली. तेव्हा मात्र ती बेंडकुळी येऊन तलावाच्या बाहेर, त्या विहिरीच्या बाहेर जोर जोरात ओरडू लागली की अहो मला कोणीतरी मदत करा, मला हे साप खायला लागलेला आहे. हे आणवलं कुणी? याला खत पाणी घातलं कुणी? ही गुंडगिरी वाढवली कुणी? जोपासली कुणी? त्याला खत पाणी घातलं कुणी? हे पाहायला नको?
आणि आव्हाड साहेबांचं तिथं काम खूप असेल असं आपण गृहीत धरूया की लोकशाही प्रतिनिधी आहेत, लोकशाहीमध्ये प्रतिनिधीला आजकालच्या काळामध्ये काम करावं लागतं, निदान आपला प्रेझेन्स तरी दाखवावा लागतो, या सगळ्या गोष्टी आल्या. पण तरी देखील त्या लोकांनी नंतर शेवटची एक एक वर्तण अशी आहे की शेवटी म्हणायचं की पोलीसची जिम्मेदारी आहे, हे म्हणून ते गप्प बसलेले आहेत. त्याच्या मागचं माझं कारण पुन्हा मी म्हणालो तेच एकदा म्हणेन की या सगळ्या गोष्टी इंजिनियर्ड आहेत का, याची पण चौकशी व्हायला पाहिजे. सत्ताधारी आता तेच म्हणत आहेत. सत्ताधारी आता म्हणतायत की पराभवाच्या भीतीनं विरोधक हा रडीचा डाव खेळतायत. काय वाटतंय? रडीचा डाव नाही आहे, तंत्रच आहे. अहो, त्या तंत्रामधली स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. आता असं केल्याशिवाय बदनाम कशी होईल भाजपा? आणि 24 तासामध्ये द्यायचं असलेलं हे धक्का तंत्र आहे. यात काही नवीन आहे का मला सांगा तुम्ही? असा कुठला तरी धक्का निर्माण नाही झाला या क्षणी तर भाजप हे आता यांना आवरणार आहे. महाविकास आघाडीला उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ज्या पद्धतीनं त्या लोकांनी ते इंजिनियर केलेलं आहे, फतवे काढायला लावले. उद्धव ठाकरे साहेबांसारखा माणूस ज्यांच्या परंपरेमध्ये हिंदुत्व, त्यांच्या नसानसात हिंदुत्व वाहतं इत्यादी इत्यादी म्हणत होतो, त्यांची भावभावंड त्यांना सांगायला लागली आहेत. म्हणजे आता म्हणू नये परंतु लाज आणतायत त्यांच्या तोंडावरती त्यांना की तुम्ही हिंदुत्व सोडलं आणि कोणाच्या विधर्मी लोकांच्या मांडीवर जाऊन बसलात. हे औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन फतिया पडायला लागले. आता याच्या विरुद्ध जर हिंदू एकत्र झालेला आहे, ही गोष्ट निर्विवाद समोर दिसली आणि महाराष्ट्रात उद्या सकाळी काय होणार आहे हे कळालंय, अशा स्थितीमध्ये ही मंडळी काय करणार दुसरं? आणि या मंडळीने देखील सॉरी प्लीज गो अहेड. अनिल देशमुखांवरती सुद्धा काल हल्ला झाला. या हल्ल्यानंतर आज त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की भाजपला मी सोडणार नाही. यातून काही राजकीय संकेत ते देऊ पाहतायत असं वाटतंय का? अनिल देशमुख साहेबांनी भाजपला सोडणार नाही याच्यात काही फार मोठा राजकीय असा हे नाही आहे. अनिल देशमुख दुखावलेले आहेतच आणि त्यांनी भाजपच्या बद्दल अशा प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारची भावना मनामध्ये बाळगावी यात नवलते काय आहे मला सांगा. अनिल देशमुख साहेबांच्या बरोबर 2 वर्षामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये ज्या प्रकारच्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यांची व्यक्तिगत राजकीय जी उच्चाटन झालेलं आहे त्यामधून ते कसे बसे बाहेर आलेले आहेत, कशा बशा प्रकारे कुठंतरी हे आहेत. पण माणूस फुटहोड बघायसाठी काही ना काहीतरी करणारच. ज्या माणसाकडं तात्कालिक राजकीय परिस्थितीच्या योगानं प्रचंड पैसा आलेला आहे, ज्या माणसाकडे या सगळ्या गोष्टींचा कंट्रोल आलेला आहे, तो माणूस कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे स्वतःचं करिअर रिबिल्ड करण्याकरता काही ना काहीतरी करणार आहे. त्याच्यामध्ये मी सोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, अनिल देशमुख साहेबांनी बिचाऱ्यांनी म्हणून दाखवलं, पण यांना सोडायचं नाही अशी भावना मला असं वाटतं कित्येक लोकांच्या मनात असेल. म्हणजे ही भावना मला असं वाटतं कमीत कमी 400 मोठ्या लोकांच्या मनामध्ये अशी एको झाली असेल, अशी प्रतिध्वनित झालेली असेल की याला सोडायला नको. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आपण असे अस्ताव्यस्त, आपण असे निर्धास्त, आपण असे बेसावध, अशा ठिकाणी अशा वेळी बेसावध राहण्याचं कारण काय? ज्या वेळेला आपण आम्ही म्हणत होतो ना, आता तुम्हाला मी सुरुवातीला स्टोरी सांगितली की 80च्या दशकामध्ये रात्र वैऱ्याची आहे जागा राहा. मग ती रात्र वैऱ्याची आहे ही गोष्ट सत्ताधारी लोकांना माहित नाही का? आणि त्यामध्ये देखील विनोद तावडे साहेबांसारखा एक सिनियर माणूस आहे, त्यांच्या पक्षातला तो मोठा माणूस आहे नव्हे का? मध्यंतरी तर वदंता होती की तावडे साहेब कुठं राष्ट्रीय सचिव किंवा काय राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे साठी खेळी करणार आहेत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. अशा स्थितीमध्ये एवढ्या सिनियर माणसाला आपली आपली शिबंदी बरोबर घेऊन, आपली हे बरोबर घेऊन चालायला पाहिजे. आता त्यामध्ये हे लोक म्हणतायत की आमचा भाजपाकडूनच आम्हाला कळालं. काही नवलही नाही बरं का. ही सगळी व्यावसायिक राजकीय मंडळी आहेत. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अराजकता काही निर्माण होईल का किंवा काय परिस्थिती असेल? प्रश्नच नाही. अहो, ही जी निवडणूक आहे, माझे एक स्नेही आहेत जे पोलीस खात्यामध्ये अतिशय उच्च पदावरती आहेत आणि आता देखील सेवेत आहेत. म्हणजे उद्या सकाळी देखील त्यांच्याकडे
फारच मोठा प्रचंड कार्यभार आहे. प्रशासनिक सेवेमधले उच्चपदस्थ लोक त्यांचं नाव घेऊ शकत नाही, पण 3-1 दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर असाच गप्पांचा फड होता. थोडासा घाईत असले तरी त्यांनी बिचाऱ्यांनी 4 गोष्टी बोलले. मला म्हणाले, दरवर्षी दर निवडणुकीमध्ये माझ्याकडे काही ना काहीतरी कार्यभार असतो. या निवडणुकीमध्ये आम्हा पोलिसांवरती जेवढा स्ट्रेस आहे तेवढा स्ट्रेस यापूर्वी कधीही कुठल्याही बंदोबस्तात मला जाणवला नव्हता. त्याचं कारण असं आहे की एका सरसंघ समाजामधले 2 विभाग, आज तुम्हाला एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मी. 2 गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग सांगतो आणि तुम्हाला दोन्ही मधून गंमतशीर उत्तर मिळेल. एक पोस्ट मी पाहिली जी व्हायरल होतीये जोरात, रांगेला उत्तर रांगेने द्या. एकीकडे एका रंगाची रांग आहे, एकीकडे दुसऱ्या रंगाची रांग आहे, मध्यात दोन मतदान केंद्रासारखी अशी दरवाजे दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन्हीकडून झुंडी चाललेल्या आहेत आणि रांगेला उत्तर रांगेने देऊ. मला सांगा, पूर्वी अशा प्रकारची बाब होती का? नव्हती. आज समाज, आणि ही काही कुठल्या राजकीय पक्षाने दिलेली किंवा पाठवलेली पोस्ट नव्हती माझ्याकडे सर्वसामान्य माणसानं फॉरवर्ड करत आलेली पोस्ट होती. मी ती पाहिली आणि विचारात पडलो की आज हा समाज अशा प्रकारे रांगेनं उत्तर देऊ असं म्हणतोय. बघा, सर्वसामान्य लोक वागणुकीनंच उत्तर देणार. हे मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही धर्माच्या उच्चपदस्थ लोकांच्या बुद्धीचं समोर असलेलं एक मोठं आव्हान आहे की या देशात असलेल्या 20-25 कोटी मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये कसं आणायचं. बरं, ठीक आहे, प्रत्येक मुसलमान तसा नाही आहे वगैरे वगैरे, या सगळे निरूपण होऊन गेलेले आहेत. फार वेळा हे चगळून त्याच्यातला रस निघून गेलेला. आलं लक्षात? पण तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या लोकांना, त्यातले 20%, 30%, 30 तरी टक्के लोक, मी तुमच्याकडे एका रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मनुष्य उभारलेला आहे आणि तो अगदी हात पसरून मला भेटण्याकरता मला बोलावतोय. प्रेमाचा मनुष्य आहे, सच्चरित्र आहे. मी पळत त्याच्याकडे जातोय आणि त्याच्या मागे उभारलेल्या 100 लोकांच्या घोळक्यातले 30 लोक मात्र बेसुमार दगडफेक करतायत माझ्या अंगावरती. सांगा, मी सच्चरित्र माणसापर्यंत पोहोचणार आहे का? या गोष्टीचं भान आणि या गोष्टीची जाणीव आता इस्लामिक आणि त्यांना त्या प्रवाहात घेऊ इच्छिणाऱ्या हिंदू सर्व धर्मियांना ठेवावी लागणार आहे की ही गोष्ट आयडेंटिफाय झालेली आहे. न संकोचता लोक सरळ सरळ तोंडावर नाव घेऊन सांगतायत की दगड फेकणारा म्हणजे मुसलमानच का? बरोबर. फोन घेतलेली छायाचित्र आहेत मशिदींवरती आणि त्या जवळच्या असलेल्या एरियावरती, जवळ असलेल्या इमारतींच्या छतांवरती असलेले एक ट्रक भरून असलेले विटकरींचे आणि दगडांचे ढिगारे लावलेले. या सगळ्या गोष्टी आता सरळ स्पष्ट मोकळ्या होऊन समोर आलेल्या आहेत. आता या स्थितीमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर हिंदू समाज जागृत झालेला असल्या कारणानं या सगळ्या खेळ्या केल्या चाललेल्या आहेत. याच्यामध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा आतमध्ये काय इंजिनिअरिंग आहे आणि कोणीही कारस्थानं रचलेली आहेत, याही गोष्टींचा उलगडा कदाचित थोड्या दिवसांमध्ये होईल. कोणी फसलंय का? कोणी स्वतःच्या मूर्खपणामुळे फसलंय का? की कोणी दुसऱ्याच्या पाताळ यंत्राचा बळी पडलाय? या गोष्टी समोर नक्कीच येतील. एकंदरीत कुठल्याही दहशतीला किंवा कुठल्याही अराजकतेला न घाबरता हिंदू समाजानं 100% मतदान करणं हा एकमेव त्यावरचा उपाय आहे, असं निष्कर्ष आपल्याला या संपूर्ण मुलाखतीतून निघतो. तरी हिंदुस्थान पोस्ट वरती येणाऱ्या पुढच्या मुलाखतीही पाहत रहा. धन्यवाद.